मित्र हो नमस्कार. मी लायब्ररियन डॉक्टर चारुदत्त गंधे. वाचन सल्ल्यामध्ये आपलं स्वागत. आजचं पुस्तक आहे अफगाण डायरी. अश्वगणस्थान हा भारताचा एक खूप प्राचीन असा अविभाज्य भाग, जो आज अफगाणिस्तान म्हणून ओळखला जातो. या अश्वगणस्थानमध्येच जी अमू नावाची नदी आहे, त्या नदीच्या किनारी ऋग्वेदातल्या ऋचा रचल्या गेल्या असं म्हणतात. त्यानंतर कालांतरानं तिथे बौद्ध धर्म पोहोचला. आजही तिथे आपल्याला बौद्धकालीन लेण्या, स्तूप, मंदिरं याचे भग्नावशेष जागोजागी आढळतात. त्यानंतर तिथे इस्लामचं आक्रमण झालं आणि त्या अश्वगणस्थानच्या वाताहतीला सुरुवात झाली. एकीकडे रशियामधील कम्युनिझम, एकीकडे इस्लामी मूलतत्ववाद, या दोन्हीच्या मध्ये अफगाणिस्तानमधली जनता मात्र होरपळून निघत होती. रशियाला असं वाटत होतं की हा अफगाणिस्तान हा पूर्णपणे आपल्या कह्यात असला पाहिजे. इस्लामी मूलतत्ववाद्यांना वाटत होतं की इथे इस्लामी कायदे चालले पाहिजेत आणि याच्यातून अफगाणिस्तान मधल्या जनतेला मात्र कोणीही विचारत नव्हतं. तिथपासून या जनतेचे हाल सुरू झाले. नाही म्हणायला एक दोन प्रयत्न झाले. अमानुल्ला खान आणि त्याची बायको सरैया यांनी 1919 ते 1929 या 10 वर्षाच्या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये आधुनिकीकरणाचे खूप चांगले आणि सकारात्मक प्रयोग केले. परंतु शेवटी त्यांनाही त्या मूलतत्ववाद्यांसमोर हार मानावी लागली आणि देशातून अक्षरशः परागंदा व्हावं लागलं. तेव्हापासून आतापर्यंत अफगाणिस्तान हा अस्थिरच आहे. अफगाण डायरी नावाचं हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक 1980 साली लिहिलेलं आहे. त्या काळामध्ये या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा रानडे या अफगाणिस्तानमध्ये वास्तव्य करत असताना त्यांनी आपल्या संशोधनातनं, आपल्या अभ्यासातून, तिथल्या लोकांशी झालेल्या चर्चेतून, स्वतःच्या सूक्ष्म निरीक्षणामधून अफगाणिस्तानचा इतिहास आणि त्या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये असणारं वातावरण याचा या पुस्तकामध्ये उहापोह केला आहे. अंतर्गत राजकारण, अंतर्गत बंडाळी, एकमेकांवर करावी लागणारी कुरघोडी, या सगळ्यांमधून अफगाणिस्तानमधील राजसत्ता ही कधीच स्थिर नव्हती. ही 1980 सालची गोष्ट आहे आणि आज 2026 मध्ये सुद्धा अफगाणिस्तान त्या मानानं अस्थिरच आहे. आणि एवढं सगळं होऊनही आज अफगाणिस्तानमध्ये सत्ता सुद्धा इस्लामी मूलतत्ववाद्यांचीच आहे. हे का घडलं? याच्या मुळाशी कोणता इतिहास आहे? कोणत्या कारणांमुळे इथे स्थिरता नांदूच शकली नाही? या सगळ्याचा अतिशय चांगल्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये उहापोह केला आहे लेखिका प्रतिभा रानडे यांनी. तर नक्की वाचा अफगाण डायरी. लेखिका प्रतिभा रानडे. राजहंस प्रकाशन. धन्यवाद.